उन्हाळा म्हणलं की पालेभाज्या हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप थंडावा असतो, भरपूर असं पाणी असतं भाज्यामध्ये. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात स्पेशल आपण पालेभाज्या नक्की खाल्ल्या पाहिजे. तर आज मी तुम्हाला मस्त कांद्याची पात बनवून दाखवणार आहे. झणझणीत अशी गावरान पद्धतीने ही कांद्याची पात मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. कांद्याची पात आपण नेहमीच खातो, जेवणासोबत तोंडी लावतो बघा आपण कांद्याची पात. तर त्याच कांद्याच्या पातीची इतकी चवदार आणि टेस्टी भाजी तयार होती ना, तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता चवदार आणि स्वादिष्ट अशी ही एक भाकरीसोबत तुम्ही 2 भाकरी नक्की खाऊन जाता. इतकी चवदार अशी ही भाजी तयार होती कांद्याच्या पातीची. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि याला बनवायची कृती. तर व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे बघू शकता मस्त अशी कवळी छान अशी हिरवीगार कांद्याची पात घेऊन आली भरपूर अशी. हे जे वरचे कांदे असतात ना, ते मी सगळे कट करून साईडला ठेवून दिलेले आहेत, कारण आपण ते जेवणासोबत मग नंतर खाऊ शकतो. आता हे काय करायचं, आपण ही कांद्याची पातेने स्वच्छ धुवून घेतली. आपण याला आता बारीक चिरून घ्यायचं आहे. तर अशा पात घेऊन यायची आहे, म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायची त्यानुसार तुम्ही ही पात घ्यायची आहे. तर मी एका साईडला काढून घेते आणि आपण ह्याला चिरून घ्यायची आहे. तो पण आपण बघूया याला लागणारं दुसरं साहित्य. त्याच्यामध्ये इकडे बघू शकता, याच्यामध्ये मी काही असे विशेष साहित्य वापरलं नाही, सिंपल प्रोसेसनी करायची, अगदी गावाकडची पद्धत मी तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता हे इथं मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे थोडेसे टाकलेत आणि थोडासा लसूण टाकून बारीक कट करून घेतलेला आहे. याच्यानंतर हे टमाटर बारीक चिरून घेतले. त्यानंतर हे बघू शकता हे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत मुगाची डाळ. ही थोडीशी मी 1 तास अर्धा तास भिजत ठेवली होती. हवं तर तुम्ही याच्या जागी चण्याची डाळसुद्धा वापरू शकता. तर चण्याची डाळ किंवा मुगाची डाळीने ही भाजी खूप छान होती. तर मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे थोडीशी. तर चला बघूया आपण ह्याला बनवायची पुढची प्रोसेस. आणि ही अशी सिंपल पद्धतीने तुम्ही कांद्याची पात नक्की एकदा ट्राय करा. तर ही कांद्याची पात घ्यायची आपण. त्यानंतर आपण ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्याला मी बारीक चिरून घेते. मस्त झणझणीत चवदार आणि चविष्ट ही भाजी लागते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर नक्की ही भाजी करून खा. ही भाजीच नाही, कुठलीही भाजी, पालेभाज्या, फळभाज्या तुम्ही नक्की उन्हाळ्याच्या दिवशी स्पेशली खा, कारण खूप चांगलं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, थंडावा असतो, जो आपल्या शरीराला खूप गरजेचा आहे. तर आता मी ही बारीक चिरून घेते. हे बघा, मला हातावर असं सोपं जातं कट करायला. तुम्ही असं खाली असं पोलपाट वगैरे ठेवूनसुद्धा ही भाजी व्यवस्थित कापू शकता. तर मस्त मी हे कट करून घेते, बारीक चिरून घेते. हे बघा, हे सगळी कांद्याची पात कापून घ्यायची. ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता, सकाळ सकाळ बनवून, किंवा रात्रीच्या जेवणाला काही सुचलं नाही तरीसुद्धा तुम्ही भाजी करू शकता. ते बघू शकता मस्त अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे कांद्याची पात. आपण वरची ती कांदे म्हणजे असतात ना, पांढरे साईड जी असते वर समोरची, ती नाही वापरली. त्याच्यातला थोडासा भागसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता आपण काय करायचं, तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये हा एक मोठा चिरलेला कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा. हे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. याच्यामधला जोपर्यंत कच्चापणा निघत नाही ना, तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचे. मग नंतर आपण मिरचीसोबत थोडेसे शेंगदाणे लसूण परतून घेतले ना, ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं परतून घेतलं म्हणजे अगदीच थोडं वापरलेत मी शेंगदाणे लसूण, काही म्हणजे एवढं असं जास्त वापरलं नाही आहे, थोडेसे दिले आहेत. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहे. एक बारीक चिरलेलं टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळ्या साहित्यासोबत हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याच्यामधला थोडासा कच्चापणा जाईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं याचा कच्चापणा नाहीसा झालेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा याचा बदललेला आहे. नरम सॉफ्ट झालेत आपले कांदा मिरची टमाटर. थोडेसे शेंगदाणे लसूण ॲड केले, त्याचे अगदी थोडेसे केले, नाही म्हणलं तरी हरकत नाही, इतके थोडेसे टाकले, फक्त फ्लेवरसाठी टाकलेत. कारण कांद्याच्या पातीला टाकायचं म्हणलं तर मग जास्त टाकायचं, नाही टाकायचं म्हणलं तर मग काहीच नाही टाकायचं, म्हणून मी थोडंसं टाकले. आता हे सगळं मी पात आहे ना याच्यामध्ये टाकून घेते. आपण जी चिरून घेतलेली बारीक कांद्याची पात ती याच्यामध्ये, जे आपण कांदा टमाटर हिरवी मिरची लसूणचा जो कूट केला आहे त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं.
आता पालेभाज्या सगळ्यांनाच माहीत असणार आहे, पालेभाज्यामध्ये अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही तयार होण्यासाठी, कारण भरपूर असं पाणी असतं याच्यामध्ये. आता ही भिजवलेली मुगाची डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. इकडे तुम्ही चण्याची डाळसुद्धा वापरू शकता. बहुतेक ठिकाणी तर चण्याची डाळ वापरली जाते. मी सुद्धा चण्याच्या डाळीने खूप वेळा केलेली आहे, पण मुगाची डाळीसुद्धा खूप छान चव येते. हे बघा, आणि चांगल्या प्रमाणात अशी डाळ भिजून निघलेली आहे, म्हणून वाफेवर उरलेली आपली जी डाळ आहे ती भाजीसोबत शिजली जाईल. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याला चांगलं एकजीव करून घेऊया. भाजीला कधीही जास्त तेल वापरायचं नाही, नाही तर काय होतं, भाजीमध्ये खूपच तेलकटपणा जाणवतो खाता वेळेस. आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये ना तो तेलकटपणा खूप जाणवतो, म्हणून जास्त तेल वापरायचं नाही. स्पेशली जर तुम्ही अशा पालेभाज्या वगैरे सुक्या बनवत असतात तर इथं मी थोडासा नॉर्मल गरम मसाला टाकला आहे. हे बघा, आणि आता याच्यात झाकण ठेवायचं. सॉरी, मी तुम्हाला सांगायचं विसरलं, मिरचीसोबत मी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी वरून टाकलेलं नाही आहे. नाही तर तुम्ही बोलता मी अजून मीठ टाकलं नाही, सांगायचं विसरून गेले. लसूण मिरचीसोबत मी थोडंसं मीठसुद्धा ॲड करून घेतलं आहे चवीनुसार. आणि इकडे बघू शकता, 1-5-2 मिनटातच आपल्या भाजीला पाणी सुटून छान अशी सुकी फट ही कांद्याची पात तयार होती. अगदी 5-7 मिनटातच ही भाजी तयार होती मंद आचेवर, आणि इतकी भारी टेस्टी चवदार ही भाजी तयार झाली. बघू शकता तुम्ही, काही वेळ लागतला नाही, काही आपण याच्यामध्ये साहित्य वापरलं नाही आहे ना, पाणी आपण वापरलं, पाणी तर नसतंच याच्यामध्ये, पण खूपच कमी वेळामध्ये तयार झाली ही चवदार खमंग आणि टेस्टी भाजी. तोंडाची चव वाढवणारी आणि भूक वाढवणारी अशी ही भाजी आहे. खाता क्षणी इतकी भारी लागते कांद्याची पात. मला तर खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते. तर नक्की ट्राय करा ही भाजी. टिफिनला, रात्रीच्या जेवणासोबतसुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. गरमागरम ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूपच चांगली लागते ही भाजी, रोटीपेक्षा तरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. ही अशी चमचमीत झणझणीत अशी गावरान पद्धतीची, सिंपल पद्धतीची ही कांद्याची पात तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडला असेल तर एकदा याची टेस्ट घ्या, नसेल केली तर आत्तापर्यंत तर नक्की करा. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा मला, आणि असेच व्हिडिओ बघत राहा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच सिंपल आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तर स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.